महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे 3-13 म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग समोर आमरण उपोषण। विविध मागण्या पूर्ण करण्याची उपोषणकर्ते कामगार वर्गाची मागणी। उरण नगर परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून दलित, आदिवासी, गोरगरीब कंत्राटी सफाई कामगार कार्यरत आहेत आणि या कंत्राटी कामगारांनी कोविडमध्ये देखील जीवाची बाजी लावून कामं केली आहेत। या कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत। त्या पूर्ण होत नसल्याने या कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषदेमधील कचरा साफसफाई कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी लाखो रुपये अधिकचे खर्च करून काम दिले जाते, मात्र कमीत कमी कामगार वापरून अधिकाधिक नफा मिळवण्याचे काम अतिशय राजरोसपणे ठेकेदार समीक्षा एंटरप्राइजेस करत आहे। उरण नगर परिषद प्रशासन मात्र या बाबतीत मौन पाळून शांत का, हा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे। उरण शहरात कचऱ्याचे साम्राज्य असतानाही ठेकेदार कामगारांना कामावर घेत नाहीत। या आडमुठ्या धोरणाविरोधात जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाहीत असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। याबाबतीत प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन कामगार वर्गांना न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसून येत आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांना याबाबतीत निवेदन देण्यात आले आहे। लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबदेसह तृप्ती भोईर, उरण।